हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण एक्सेलच्या बाबतीत काही कन्सेप्ट पाहिलेले आहेत लास्ट व्हिडिओमध्ये. त्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला एखादा टेबल आपण एक्सेलमध्ये कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो आणि त्याला वेगवेगळे कलर्स कसे अप्लाय करू शकतो, म्हणजेच एक्सेलमध्ये होम टॅबमध्ये असणारा फॉन्ट ग्रुप याबद्दलसुद्धा एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेला आहे. त्याच्याशी असणारं प्रॅक्टिकलचं व्हिडिओसुद्धा प्रॅक्टिकलचा मी अपलोड केलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण सेम टेबलचा यूज करून, तुमच्यासमोर जो हा टेबल दिसतोय, सेम टेबलचा यूज करून आपण रोची साईज आणि कॉलमची साईज आपण कशा पद्धतीने चेंज करू शकतो हे सुद्धा पाहिलेलं आहे. त्याच्या वेगवेगळ्या वेज जे आहेत, ते मेथड्स जे आहेत त्याही आपण पाहिलेल्या आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओ अजून पाहिले नसतील तर ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, म्हणजे तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील आणि मी नेक्स्टमध्ये जे काही नवीन ऑप्शन्स सांगेन, नवीन कन्सेप्ट सांगेन, ती तुम्ही शिकायला तयार असाल. सो आता हा टेबल तर तुमच्या ओळखीचा झालेला आहे. मी सेम टेबल यूज करून तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स, वेगवेगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या एक्सप्लेन करणार आहे. सो तुमच्यासमोर हा जो टेबल आहे, आता या सेम टेबलचा यूज करून आज आपण काय पाहणार आहोत, तर दिलेल्या टेबलमध्ये तुम्हाला जर असं वाटलं की नाही, मला आता एखादा नवीन दुसरा एक कॉलम ॲड करायचा आहे किंवा एखादी रो ॲड करायची आहे, तर मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये क्रिएट केलेल्या टेबलमध्ये आपण कशा पद्धतीने नवीन कॉलम किंवा नवीन रो ॲड करू शकतो किंवा डिलीट करू शकतो. म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये हे सुद्धा पॉसिबल आहे की तुम्ही दिलेल्या कंटेंटमध्ये, दिलेल्या टेबलमध्ये एखादा नवीन रो, एखादी नवीन कॉलम, एखादी नवीन रो आणि एखादा नवीन कॉलम तुम्ही ॲडसुद्धा करू शकता किंवा डिलीटसुद्धा करू शकता. सो तेच सेम प्रॅक्टिकल आपण आज पाहणार आहोत. सो तुमच्यासमोर हा आहे टेबल. आता यामध्ये मला काय करायचं आहे की इथे एक नवीन कॉलम मला इन्सर्ट करायचा आहे. सेम टेबलमध्ये मला एक नवीन कॉलम इन्सर्ट करायचा आहे, जिथे मला स्टुडंटचे रोल नंबर टाईप करायचे आहेत. सो फर्स्ट तर तुम्ही इथे क्लिक करा कॉलमवरती. सपोज कुठे तुम्हाला कॉलम इन्सर्ट करायचा आहे, ई कॉलमच्या इथे मला एक कॉलम नवीन इन्सर्ट करायचा आहे. आता इथे सुद्धा दोन मेथड्स आहेत. एक तर तुम्ही इथेच क्लिक करून, राईट क्लिक करून हा इन्सर्ट ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आलं लक्षात मी काय केलं, पुन्हा एकदा दाखवते. कुठे तुम्हाला कॉलम इन्सर्ट करायचा आहे, मला स्टुडंट नेम आणि इंग्लिश याच्यामध्ये एक नवीन कॉलम इन्सर्ट करायचा आहे, तर मग मी या इंग्लिशवरती क्लिक करते. इंग्लिश कॉलम मी सिलेक्ट करते, राईट क्लिक करते माऊस पॉइंटरने. राईट क्लिक केल्याबरोबर इथे तुम्हाला इन्सर्ट नावाचा ऑप्शन दिसतोय. मग मी या इन्सर्टवरती क्लिक केल्यानंतर डिरेक्टली इन्सर्ट कॉलम या टेबलमध्ये नवीन कॉलम ॲड झालेला तुम्हाला दिसून येईल. सेम मला काय करायचं आहे, नवीन काय करायचे आहे, रो इन्सर्ट करायचे आहे. सो मी काय करते, इथे मला देश रॉयच्या इथे एक नवीन रो इन्सर्ट करायचे आहे, तिथे राईट क्लिक करून मी फक्त इन्सर्ट म्हणते. अशा पद्धतीने आपण राईट क्लिक करून रो किंवा कॉलम इन्सर्ट करू शकतो. आता सेकंड मेथड, आता मला डिलीट करायचे आहे. सेम वे राईट क्लिक करा तिथेच आणि डिलीट ऑप्शन सिलेक्ट करा. रोच्या बाबतीतही तसंच आहे, जिथे तुम्ही नवीन रो इन्सर्ट केलेले आहे तिथेच राईट क्लिक करा आणि डिलीट नावाचा ऑप्शन येतोय लिस्टमध्ये, तिथून तुम्ही डिलीट हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता सेकंड मेथड, नवीन कॉलम किंवा नवीन रो इन्सर्ट करण्यासाठी मी इथे क्लिक करते आणि त्यामध्ये तुम्हाला होम टॅबमध्ये इथे या सेल्स ग्रुपमध्ये इन्सर्ट नावाचा ऑप्शन दिसतोय. मी इथे क्लिक करते. इन्सर्टवरती क्लिक केल्याबरोबर इथे इन्सर्ट शीट कॉलम हा ऑप्शन दिसतोय. सो इन्सर्ट शीट कॉलम म्हटल्याबरोबर इथे नवीन कॉलम इन्सर्ट होईल. सेम तुम्हाला कुठे नवीन रो इन्सर्ट करायचे आहे त्या नावावरती क्लिक करा. तिथून होम टॅबमध्ये इथे सेल्स ग्रुपमध्ये इन्सर्ट नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून तुम्ही इन्सर्ट शीट रो हा ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर एक नवीन रो त्या टेबलमध्ये ॲड झालेले तुम्हाला दिसून येईल. दोन मेथड लक्षात आल्या. फर्स्ट डिरेक्टली राईट क्लिक करून आणि सेकंड मेथड होम टॅबमध्ये इथे सेल्स ग्रुप आहे आणि या सेल्स ग्रुपमध्ये फर्स्ट ऑप्शन आहे इन्सर्ट. या इन्सर्टचा ऑप्शन करून तुम्ही नवीन रो किंवा नवीन कॉलम ॲड करू शकता.
डिलीट करण्यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही राईट क्लिक करून डिलीट ऑप्शन सिलेक्ट केला, त्याच पद्धतीने जर हा कॉलम तुम्हाला डिलीट करायचा असेल तर होम टॅबमध्ये इथे या सेल्स ग्रुपमध्ये इथे तुम्हाला डिलीट ऑप्शन दिसतोय, तुम्ही डिलीट ऑप्शन वरती क्लिक करा आणि डिलीट शीट कॉलम, तो कॉलम डिलीट होईल. सेम रोच्या बाबतीतही तसंच आहे. इथे मी क्लिक करते, जी रो मला डिलीट करायची आहे त्या रोवरती मी क्लिक केलेला आहे. होम टॅबमध्ये इथे या सेल्स ग्रुपमध्ये इथे हा डिलीट ऑप्शन आहे. सो मी या डिलीटवरती क्लिक केल्यानंतर ही लिस्ट येईल. या लिस्टमधून तुम्ही डिलीट शीट रोज हा ऑप्शन सिलेक्ट करा. जी काही नवीन रो ॲड झालेली होती ती डिलीट झालेली सुद्धा दिसून येईल. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, या 2 मेथडचा यूज करून, म्हणजे राईट क्लिक करून सुद्धा किंवा होम टॅबमधील सेल्स ग्रुपमध्ये जाऊन तुम्ही तेही ऑप्शन सिलेक्ट करा, इन्सर्ट किंवा डिलीट. मग त्याचा यूज करून तुम्ही नवीन रो ॲड करा, डिलीट करा किंवा नवीन कॉलम ॲड करा आणि डिलीट करा. सेम प्रॅक्टिकल तुम्ही घरी करा आणि नवीन कॉलम आपण कशा पद्धतीने ॲड करू शकतो किंवा कशा पद्धतीने डिलीट करू शकतो. रोच्या बाबतीतही तसंच आहे की नवीन रो आपण कशा पद्धतीने ॲड करू शकतो किंवा कशा पद्धतीने डिलीट करू शकतो हे तुमच्या लक्षात येईल. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण हे अत्यंत प्रत्येक फील्डमध्ये एक्सेलचा यूज हा केला जातो. मग ते मेडिकल असू देत किंवा तुमचं कंपनी कोणतीही असू देत किंवा तुमच्या स्कूल लेवलला असू देत, डाटा एंट्री करण्यासाठी तुम्हाला एक्सेल हे येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. एक्सेलची बेसिक इन्फॉर्मेशन त्यांच्या लगेच लक्षात येईल. आणि तुम्ही जर या चॅनेलवरती A to Z एज्युकेशन या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.